ओम श्री परमात्मने नमः. नमस्कार. मी सौ स्नेहल देशपांडे. समस्त गीताप्रेमींना माझा नमस्कार. आज आपण 8वा अध्याय निरूपणासाठी घेतला आहे. 7व्या अध्यायाच्या शेवटी म्हणजे 29व्या आणि 30व्या श्लोकात भगवंतांनी काही पारिभाषिक शब्दांचा उल्लेख केला होता. त्या शब्दांचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी म्हणजे ते अर्थ त्याला कळले नव्हते म्हणून अर्जुनाने 8व्या अध्यायाच्या अगदी सुरुवातीलाच 7 प्रश्न भगवंतांना विचारले. अर्जुन म्हणतो, हे पुरुषोत्तमा, हे ब्रह्म काय आहे, अध्यात्म काय आहे आणि कर्म काय आहे, आदिभूत शब्दांनी काय सांगितलंय, हे आदिदैव कशाला म्हणतात आणि हे मधुसूदना, या इथे म्हणजे या शरीरात आदियज्ञ कोण आहे आणि तो इथे आहे तरी कसा. आणि 7वा प्रश्न, अंतकाळी म्हणजे मृत्यूच्या वेळी योगी पुरुष तुम्हाला कशा प्रकारे जाणतात हे मला सगळं सांगा. यातलं ब्रह्म, अध्यात्म, कर्म शब्द आपण बऱ्याच वेळा येऊन गेलेले आहेत आत्तापर्यंत. त्यामुळे आपल्याला वाटतं ते आपल्याला कळले आहेत, पण अर्जुनाने हा प्रश्न विचारून खरोखर आपल्यावर उपकार केलेत बरं का. कारण भगवंतांनी त्या प्रश्नांची जी उत्तरं दिली आहेत ती ऐकून आपल्याला पण त्या शब्दांचा आणि त्याचबरोबर पिंड ब्रह्मांड यांच्या रचनेचा नीट खुलासा मिळतो. आपण भगवंतांनी सांगितलेली उत्तरं नीट समजावून घेऊया. आधी एक एक आपण शब्द घेऊया. भगवंत म्हणतात, अक्षरम ब्रह्म म्हणजे ब्रह्म ही आदिवस्तू, अक्षर म्हणजे कधीही न नाश पावणारी आहे, अविनाशी आहे. अगदी सोन्याचा दागिना घडवला, समजा सोनं आहे, त्याचा दागिना घडवला आणि नंतर तो वितळून परत सोन्यात रूपांतरित झाला म्हणजे वितळला, आटवला, तरी दागिना घडण्यापूर्वी सोनं होतं. दागिना घडवला म्हणून सोनं काही नाहीसं झालं नाही, सोनं होतंच, फक्त त्याला विशिष्ट आकार आला. पण परत तो दागिना आटवल्यावर दागिना म्हणजे आकार नाहीसा झाला खरा, पण सोनं तसंच राहिलं. तसंच विश्वालंकार होऊन ब्रह्म साकार होतं. म्हणजे ब्रह्म जसं काही सोनंच आहे आणि त्याचा अलंकार होतो, म्हणजे जसं काही विश्व निर्माण झालं म्हणजे अलंकार निर्माण झाला. म्हणजे विश्व म्हणून आपल्याला प्रत्ययाला येतं आणि विश्व नाश पावलं तरी ते असतंच. आता पहिले जे 3 प्रश्न आहेत ना, किंवा पहिले जे 3 शब्द आहेत म्हणजे ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म, हे विश्वाशी निगडित आहेत. आणि पुढचे जे 3 आहेत म्हणजे आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ, हे आपल्याशी म्हणजे पिंडाशी म्हणजे भूतमात्राशी निगडित आहेत. दुसऱ्या भाषेत ब्रह्म, अध्यात्म आणि कर्म हे ब्रह्मांडाशी निगडित आहेत, तर आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ हे पिंडाशी निगडित आहेत. जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर संपूर्ण समुद्रात जे गुण मिळतात, समुद्राच्या पाण्यात जे गुण मिळतात तेच त्याच्या थेंबातही मिळतात. म्हणजे समुद्र खारा आहे तर त्याचा थेंब सुद्धा खाराच आहे. ब्रह्म इतके सूक्ष्म आणि बारीक आहे की आकाशाच्या वस्त्रातूनही ते गाळून घेता येतं, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. एखाद्या फडक्यातून आपण पाणी गाळून घेतो की नाही, कारण पाणी फडक्याच्या छिद्रापेक्षा बारीक आहे, म्हणून काय होतं, पाणी खाली जातं आणि गाळ सगळा वर राहतो. आकाश तर कितीतरी विरळ आहे, पण त्याहीपेक्षा बारीक असलेलं ब्रह्म त्यातून म्हणजे आकाशातून गाळून घेता येईल. म्हणजे आकाश सुद्धा त्याच्यापुढे स्थूलच ठरतं. या ब्रह्माने विश्वाचा आकार घेतला म्हणून ते नव्याने जन्माला आलं असं मात्र आपल्याला म्हणता येणार नाही. तसंच विश्वाचा नाश झाला तरी ब्रह्माचा नाश होत नसल्यामुळे त्याला अक्षर म्हणजे अविनाशी म्हटलंय. म्हणजे ब्रह्म या शब्दाची आता आपल्याला व्याख्या व्यवस्थित कळली. आता अध्यात्म काय आहे, तर अध्यात्म हा परब्रह्माचा स्वभाव आहे. स्वभाव म्हणजे काय, व्यक्त होणं. आपण म्हणतो की नाही, आपण म्हणतो की हा अमुक अमुक आहे ना, अमुक अमुक माणूस आहे, त्याचा स्वभाव छान आहे, चांगला आहे. ते आपण कसं ठरवतो, तेव्हा आपण ते त्या व्यक्तीच्या दुसऱ्याशी वागण्यावरून ठरवतो. म्हणजे ती व्यक्ती दुसऱ्याशी वागताना तिच्या मूळ स्वभावाप्रमाणे वागते, याचाच अर्थ त्या व्यक्तीच्या वागणुकीवरून तिच्या स्वभावाची पारख होते. अध्यात्म हा परब्रह्माचा स्वभाव आहे आणि तो हा आहे की विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय. म्हणजे त्याचा स्वभावच विश्वाची उत्पत्ती म्हणजे उत्पन्न करणं,
ते सांभाळून ठेवणं, त्याचं पोषण करणं आणि त्याचा लय करणं हा या परब्रह्माचा स्वभाव आहे. यालाच अध्यात्म म्हटलेलं आहे. आता हे ब्रह्म कसं आहे तर प्रज्ञान घन आहे. प्रज्ञान घन आहे म्हणजे काय, ते ज्ञानपूर्ण आहे. कारण त्याच्यात परिवर्तन होणं किंवा हालचाल होणं हे कधी शक्य आहे. एखादा समजा दगड पडलाय किंवा एखादी वस्तू पडली आहे तर ती स्वतःहून काही हालचाल करणार नाही. ती वस्तू निर्जीव आहे, ती काही हालचाल करणार नाही. तिला काहीतरी धक्का दिला, कोणीतरी ढकललं तरच ती हालचाल करेल किंवा ती सरकेल. जर त्याच्यात जीव असेल तर ती स्वतःहूनच हालचाल करेल. तर हे जे प्रज्ञान घन असं ब्रह्म आहे ते ज्ञानपूर्ण आहे. कारण परिवर्तन किंवा हालचाल ही एकतर बाहेरून धक्का दिल्यामुळे होते किंवा आतून हालचाल करावीशी वाटली तर होते. परब्रह्म एकच असल्यामुळे त्याला बाहेरून कोणीतरी धक्का दिला हे म्हणता येणार नाही आणि म्हणूनच ते ज्ञानपूर्ण आहे. या परब्रह्मात मी एकटाच आहे. एकोहम बहुस्याम प्रजायेत, म्हणजे परब्रह्मात मी एकटाच आहे आणि मी अनेक रूपाने व्यक्त होतो असं स्फुरण आलं, असं स्फुरण निर्माण झालं. आणि याचा जो चिदांश म्हणजे या परब्रह्माचा जो चिदांश म्हणजे हिरण्यगर्भ, तो ब्रह्मांडात चैतन्य शक्तीच्या रूपाने वावरतो. म्हणजे त्याचा जो त्या परब्रह्माचं जे चिदांश आहे म्हणजे चित अंश आहे त्यालाच आपण हिरण्यगर्भ म्हणतो. तो चैतन्य शक्तीच्या रूपाने संपूर्ण विश्वात वावरतो. त्यालाच अध्यात्म म्हणजे कार्यकारी आत्मतत्व असं म्हटलेलं आहे. यालाच अनेक नाव आहेत बरं का, जसं ब्रह्म आहे, हिरण्यगर्भ आहे, सगुण ब्रह्म किंवा ईश्वर असं सुद्धा याला म्हणतात. परब्रह्माचा स्वभावच विश्वाची निर्मिती, स्थिती आणि लय करणं आहे. त्यामुळे त्याच्याकडून जे घडतं ते कर्म म्हटलं जातं. म्हणजे हा जे विश्व तयार होतं, हे जे विश्व तयार होतं म्हणजे उत्पन्न होतं, स्थिती आणि लय या ज्या क्रिया आहेत यालाच कर्म म्हटलंय. म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी जी शक्ती आहे तिचं क्रमशः अवतरण होतं, हळूहळू अवतरण होतं. एकदम काही क्षणात विश्व तयार होत नाही. चैतन्य सुप्त होत जातं आणि त्याला हळूहळू स्थूल येऊ लागतं. म्हणजे सगुण ब्रह्माकडून जी सृष्टी निर्मिती होते ते हिरण्यगर्भाचं पहिलं कर्म आहे. आता हे कसं होतं माहिती का, कडवलेलं तूप हळूहळू थिजावं ना त्याप्रमाणे हे सगळं विश्व निर्माण होतं. आपण 7व्या अध्यायात पाहिलंय तसं. म्हणजे अहंकारापासून पृथ्वी तत्वापर्यंत सगळं विश्व निर्माण होतं. हेच यालाच कर्म असं म्हणायचं. आता उरलेले 3 शब्द. आतापर्यंत आपण पाहिलं ब्रह्म, त्याच्यानंतर अध्यात्म म्हणजे परब्रह्माचा स्वभाव आणि कर्म म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. आता उरलेले 3 शब्द हे पिंडाशी निगडीत आहेत असं मी आत्ताच सांगितलं. पण पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जसं विराट विश्वात ब्रह्म तसंच पिंडात किंवा भूतमात्रात असलेला आदियज्ञ, या आदियज्ञाचा स्वभाव म्हणजे अधिदैव, अर्थात त्याचा स्वभाव म्हणजे वासना. या वासनेमुळेच मनुष्य प्राणी जन्म घेतात. सुरुवातीला गर्भ अत्यंत सूक्ष्म असतो, मग अहंकार जन्माला येतो, मग मन, बुद्धी, मग पृथ्वी तत्व म्हणजे शरीराचे अवयव निर्माण व्हायला लागतात. शरीर निर्माण होण्यापूर्वी निर्माण झाल्यावर आणि शरीराचा नाश झाल्यावरही आदियज्ञ शिल्लक राहतो. कारण आदियज्ञ म्हणजेच परमात्मा फक्त अहंकाराचा झिरझिरीत पडद्यामध्ये असतो म्हणून त्याला अहंकार म्हणायचं नाही, म्हणून त्याला परमात्मा म्हणायचं नाही, त्याला आदियज्ञ म्हणायचं. परमात्मा समुद्र म्हटला तर आदियज्ञ त्या सागराचा थेंब म्हणता येईल. आता आदिभूत म्हणजे काय तर नाशिवंतपणा. सगळी भूत म्हणजे ही जडसृष्टी सगळी नाशिवंत आहे. म्हणूनच आदिभूत म्हणजे सर्व भूत. म्हणून पंचमहाभूतांच्या मेळाव्यातून जे नामरूपाला येतं, ज्याला नाव आहे, रूप आहे, ते सगळं आदिभूत. आणि आदिदैव म्हणजे जीव, हाच शरीरातला पुरुषही आहे. आपल्या स्वरूपाचा विसर पडल्यामुळे हा अहंकार रूपी झोप घेतो. म्हणजे अहंकारामुळे हा वेगळा दिसतो. खरं हा जीव आणि शिव खरं एकच आहे. पण अहंकार असल्यामुळे म्हणजे अहंकार रूपी झोप घेतो आणि या झोपेतच त्याला सुखदुःखाची स्वप्न पडतात. हा देहाचा आणि इंद्रियांचा अध्यक्ष असतो.
मृत्यूच्या वेळी सगळे मनातले संकल्प, इच्छा, वासना या जीवावर स्थिरावतात आणि त्याच इच्छा वासनांनी नवीन जन्म मिळतो. म्हणजे आधीचा जन्म संपतो, मृत्यू येतो, त्याच्याच पायरीवर पाय ठेवून, शेवटच्या पायरीवर पाय ठेवून नवीन जन्म येतो. थोडक्यात असं म्हणता येईल की ह्या पंचमहाभूतांचा देह बनतो, म्हणजे ज्या पंचमहाभूतांचा देह बनतो त्या पंचमहाभूतांचं नियंत्रण करून त्यापासून देह निर्माण करणारा तो आदिभूत. आणि आता ह्या देहात जी चक्षु, श्रोत्र वगैरे 5 ज्ञानेंद्रिय आहेत की नाही, आणि हात, पाय, वाणी वगैरे 5 कर्मेंद्रिय आहेत, त्या प्रत्येक इंद्रियांची एक एक देवता असते. म्हणजे त्या प्रत्येकाला एक एक देवता आहे. याप्रमाणे देवता असतात वेगवेगळ्या. कशा? उदाहरणार्थ इंद्र, अग्नी, वायू या सगळ्या देवता आहेत वेगवेगळ्या इंद्रियांच्या. त्या देवतांचा जो नियामक तो आदिदैवत, म्हणजे जीव आणि जीवात्म्याला प्रेरणा देणारा अंतर्यामी परमेश्वर जो असतो, जीवात्म्याला प्रेरणा देणारा आणि अंतर्यामी असा राहिलेला जो परमेश्वर तो आदियज्ञ. देहरूपाने जो यज्ञ चालतो, म्हणजे आपण जे कर्म करतो त्याला आपण यज्ञ म्हणतो, तर देहरूपाने जो यज्ञ चालतो त्याचा अधिपती, म्हणजे त्याच्या अधिपत्याखाली सगळं घडतं म्हणून अधिपती, फल देणारा आणि फळाचा भोगता हा सुद्धा आदियज्ञच असतो. एवढं सगळं सुरुवातीला अर्जुनाला सांगून झाल्यावर पुढच्या श्लोकात भगवंत म्हणतात, जो पुरुष अंतकाळीही माझे स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात शंका नाही. इतकंच नाही म्हणत आहेत, तर म्हणतात, अर्जुना, अरे हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचं स्मरण करत शरीराचा त्याग करतो ना, त्या त्या भावाला जाऊन मिळतो. कारण काय होतं? कारण शेवटी त्याला कुठला भाव येतो? कारण तो नेहमी त्या भावाचं चिंतन करत असतो. म्हणजे आपण ज्याचं स्मरण आयुष्यभर जास्त करू ते शेवटी आठवणार आहे आपल्याला. आपल्या हातून रोज असंख्य क्रिया घडत असतात, अनेक लोकांशी आपला संबंध येतो, अनेक प्रसंग घडतात, या सगळ्यांचे मनावर संस्कार घडत असतात. म्हणजे काही ना काहीतरी संस्कार घडतात त्याचे. झोपताना आपण असं विचार केला की आज काय काय घडलं बरं, काय झालं, तर काय होतं, नेमके 1-2-4 प्रसंग फक्त आठवतात. म्हणजे खूप आनंद झाला असेल, खूप आनंदाची बातमी कळली असेल, किंवा खूप कडाडून कोणाशी तरी भांडण झालं असेल, किंवा अपमान झाला असेल, किंवा मान मिळाला असेल, काही घडलेलं असू शकतं. आणि अशी कटू असेल किंवा सुखद असेल, ही जी आठवणी आहेत त्याच्यापैकी 1-2-4 आठवणी फक्त आठवतात. आपल्याला सगळं काही लक्षात राहत नाही पहिल्यापासून. ज्याचा संस्कार मनावर ठळक उठला तो प्रसंग ठळकपणे आपल्या लक्षात राहतो. असं आपण रोज रात्री आपण आठवतोय की आज दिवसभरात काय घडलं, दुसऱ्या दिवशी परत आठवलं की काल काय घडलं, आज काय घडलं, असं करत करत एक आठवडा गेला. आठवड्याच्या शेवटी जर समजा आपण विचार केला की या आठवड्यात विशेष काय घडलं, तर बरेचसे प्रसंग आपल्या मनातनं निघून जातात, आपण विसरलेलो असतो, बरेचसे गळून जातात आणि आठवड्याभरात एकूण आपल्याला नेमके 1 किंवा 2 किंवा 3 प्रसंग लक्षात येतात. ते ठसठशीत लक्षात राहतात. मग असंच महिन्यांनी केलं, आपण समजा 1 महिन्याने केलं, 6 महिन्याने केलं, वर्षाने केलं, तर त्या वर्षभरात आपल्याला एकंदर वर्षभरात सुद्धा आपल्याला 2-4 घटना फक्त ठसठशीत अशा लक्षात राहतात. कोणाच्या लग्नाला गेलो, काहीतरी तिथे चांगलं झालं वगैरे वगैरे. आणि असं करता करता 6 महिने झाले, वर्ष झालं, आपण विचार केला अनेक वर्ष झालं, आणि शेवटी आयुष्य संपायला आलं. आणि आयुष्यभरातल्या शेवटी गोष्टी आठवायला गेल्या तरी सुद्धा आपल्याला फक्त 2-4 आपल्या मनावर ज्याचा संस्कार उठला आहे, ज्याचा ओरखडा उठला आहे, किंवा ज्याने आपल्याला खूप आनंद झाला, मान मिळाला पहिल्यांदाच, किंवा काहीतरी चांगलं घडलं किंवा वाईट घडलं, तर असे काही 2-4 प्रसंग आपल्याला आठवतात. कारण त्या प्रसंगाचे संस्कार मनावर अगदी ठळक झालेले असतात आणि परत परत त्याची रिव्हिजन झालेली असते. आपण ते कोणाला तरी सांगितलेलं असतं किंवा आपण आठवलेले असतात स्वतःचे स्वतः, आणि पुन्हा पुन्हा आठवून आपण त्याची सारखी उजळणी पण केलेली असते. अशा प्रसंगाचे संस्कार बनतात आणि मग तेच अंतकाळी आठवतात. जन्मभर वाटेल तशी चैनबाजी करू, कसंही वागू, कितीही पाप हातून घडू देत, असं जर आपण वागलो आणि शेवटी देह सोडताना चुकून देवाचं नाव निघालं म्हणून मुक्ती मिळाली, असं काही होत नाही बरं का. विनोबा भावे म्हणतात, आजा मिळाच्या गोष्टीला फसू नका.
आपल्याला माहिती आहे सगळ्यांना अजामिळाची गोष्ट, की अजामिळाने जन्मभर अत्यंत पाप केलं, वेश्या आणून ठेवली, अनेक मुलं झाली त्याला, आणि त्याच्या धाकट्या मुलाचं नाव नारायण होतं. तो अत्यंत पापी असा माणूस होता. जेव्हा अंतकाळ जवळ आला, जेव्हा अगदी मरायला टेकला, त्यावेळेला तो आपल्या मुलाच्या नावाने हाक मारत होता, नारायणा नारायणा म्हणून. आणि नारायण हे भगवंताचं, देवाचं नाव असल्यामुळे त्याला मुक्ती मिळाली अशी पौराणिक कथा आहे. पण ह्या गोष्टीला फसू नका असं विनोबा भावे अगदी आवर्जून सांगतात. याचं कारण अजामिळ हा अंतर्यामी अत्यंत पुण्यवान होता हे आपल्याला माहिती नाही आहे, आणि म्हणूनच उगीच शेवटच्या क्षणी आपल्याला नारायणाचं किंवा भगवंताचं नाव आपल्या तोंडून निघून जाईल किंवा आपण म्हणूया असं ठरवलं तर असं काही होणार नाही. सगळा जन्म पापाचरणात गेला असेल तर तेच सगळं शेवटी आठवणार. भगवंत म्हणतात, ज्याचं चिंतन करत मनुष्य देहाचा त्याग करतो तोच जन्म त्याला मिळतो. म्हणजे परीक्षेच्या आधी ऐन वेळेला आपण केलेला अभ्यास जसा परीक्षेच्या वेळी उपयोगी पडत नाही ना, घाईघाईने काहीतरी वाचायचं, भराभर पुस्तकं वाचून गेलो तर आपल्याला ते आठवत नाही त्यावेळेला. तसंच परमेश्वराच्या स्वरूपाच्या चिंतनाचा अभ्यास आधीपासून जर केला नाही आपण, तर शेवटी ईश्वराचं नाव तोंडातून निघणारच नाही, असं कधीच शक्य नाही. आणि म्हटलंय की अंतेमती सागती, म्हणजे शेवटी जे मती असेल, जे तुमच्या बुद्धीत येईल, जे आठवेल तुम्हाला, जे स्मरणात येईल, त्याचप्रमाणे गती मिळेल असं म्हटलं आहे. शेवटी काही आवडते पदार्थ आठवले तर त्या अन्नाचाच जन्म मिळणार आहे. पैसा पैसा असं जन्मभर केलं तर पैशाचा म्हणजे जंगलातल्या किड्याचा जन्म मिळणार आहे. मला माहिती आहे की नाही, की असे किडे असतात, त्यांना स्पर्श केला की एकदम वाटोळे गोल होतात, म्हणून त्यांना पैसा म्हणत असत. तर पैसा पैसा म्हणत गेलं तर पैसा मिळणार आहे असं नाही, असा त्याचा अर्थ नसून त्या जड वस्तूचा जन्म येईल. मरणाच्या वेळी खाण्यावर वासना गेली याचा अर्थ जीवनात अन्नाची चव घेण्याचाच अभ्यास केला असं म्हणावं लागेल, असं विनोबा म्हणतात. विनोबा भावे त्यांच्या आजीची एक गोष्ट सांगतात बरं का. तिचं वय झालं होतं आणि वय झाल्यामुळे तिचे काही स्मरणात राहायचं नाही. म्हणजे 5 मिनिटापूर्वी तुपाचं भांडं कुठे ठेवलं हे तिला आठवत नसे, किंवा एका खोलीतनं दुसऱ्या खोलीत आल्यावर या खोलीत आपण का आलो याचंही तिला स्मरण यायचं नाही, तिला आठवायचं नाही. पण विनोबा म्हणतात तिला काय आठवत होतं, तर पण एवढं जरी विस्मरण होत होतं तरी तरुणपणी कधीतरी दागिन्यांची काहीतरी गोष्ट घडली होती आणि ती मात्र तिला अगदी व्यवस्थित बारकाव्यानिशी आठवत होती. असं आपलं सुद्धा होतं की खूप जुनी कुठली तरी गोष्ट आहे जी संस्कार करून जाते आणि ती कितीही काळाने आपल्याला आठवते आणि आत्ता नुकतं घडलेलं आठवत नाही. विनोबा भावे म्हणतात, अंतकाळी दागिन्यांची आठवण तिला न हो म्हणजे मिळवली. कारण काय झालं असेल की ती जी गोष्ट आहे तिने आयुष्यभर अजून कोणाकोणाला सांगितली असेल, मनातल्या मनात उजळणी केली असेल आणि त्यामुळे तिच्या ती अगदी बारकाव्यानिशी लक्षात राहिली. ती अंतकाळी मात्र आठवायला नको, कारण त्याचं काय होतं आपल्याला कळलंय. अंतःकरणाचं स्मरण हे जीवनाचं फलित असतं. या जीवनाचं सार मधुर निघावं, शेवटची घडी गोड व्हावी म्हणून आयुष्यभर खटपट करावी. ज्याचं शेवट गोड ते सगळं गोड. मरणाच्या वेळी जो विचार ठसठसीतपणे उमटला तीच शिदोरी घेऊन जीव पुढच्या यात्रेला निघतो. एकनाथ महाराजांचं पण एक गोष्ट सांगतात बरं का. एकनाथ महाराजांकडे एक गृहस्थ आले आणि म्हणाले, तुमचं जीवन किती साधं आहे हो, तुम्ही कधी रागवत नाही, कोणाशी भांडण तंटा नाही, किती शांत आणि प्रेमळ आहात तुम्ही. त्यावर एकनाथ महाराज काय म्हणाले माहिती का, ते असू द्या, पण तुमचं मरण 7 दिवसांनी आहे हे मला दिसतंय. हे ऐकल्यावर तो माणूस हादरला, घाईघाईने घरी गेला. त्याला काही सुचेना काय त्यांनी त्या 8 दिवस काढले त्याचं त्याला माहिती. 8-10 दिवसांनी तो तावातावाने एकनाथ महाराजांकडे आला, कारण 7 दिवसांनी मरण म्हटलं होतं आणि 8-10 दिवस होऊन गेले तरी मरण आलेलंच नव्हतं. त्यामुळे तो म्हटला, असं खोटं का सांगितलं. महाराज म्हटले, ते राहू देव, पण या 7-8 दिवसात किती पापं हातून घडली, पापाचे किती विचार मनात आले. तेव्हा तो म्हणाला, नाथ अहो पापाचा विचारच करावा असं वाटलं नाही, सारखं मरण डोळ्यासमोर दिसत होतं. नाथ म्हणाले, आमचं जीवन निष्पाप का असतं याचं उत्तर तुला मिळालं. मरणाचा वाघोबा सदैव समोर उभा असेल तर पाप करायला कसं सुचेल. पाप करायला सुद्धा निश्चिंतता लागते. मरणाचं स्मरण नेहमी ठेवणं हाच पापापासून मुक्त होण्याचा उपाय आहे.
आपण जन्माला येतानाच खरं मरणाचं तिकीट काढलंय. तुम्ही बसा, धावा, काहीही केलं तरी मृत्यू अटळ आहे. मृत्यू सतत पाठीशी उभा असूनही त्याला विसरण्याचा माणूस सतत प्रयत्न करतो. माणसाला मरण हा शब्दही उच्चारलेला खपत नाही. शेवटचा क्षण पुण्यमय, अतिशय पवित्र, गोड कसा होईल याचा अभ्यास आयुष्यभर केला पाहिजे. एक एक चांगला संस्कार मनावर उमटेल याची काळजी घ्यायला पाहिजे. बुडत्याला जसा काडीचा आधार असतो ना, तसं संसारात आपण बुडत आहोत असं जरा समजलं तर जरा चांगलं बोललं, वागलं तर तेवढाच आधार होतो. चांगलं केलेलं वाया काहीही जात नाही. तेच तरुण नेतं आपल्याला. अगदी थोडाही वाईट संस्कार आपल्या मनावर व्हायला नको याची अगदी काळजी माणसाने घ्यायला हवी. मग त्यासाठी काय करायचं? मनात ठरवायचं, मी डोळे पवित्र राखीन, कान माझे निंदा ऐकणार नाहीत, चांगलंच बोलेन, अशी सतत खटपट करायची. अशी दक्षता घेतली की आपणच जीवन मरणाचे स्वामी हो. पवित्र संस्कार उमटण्यासाठी उदात्त विचार करावेत. पवित्र कर्मात मन गुंतवावं. आत ईश्वराचं स्मरण आणि बाहेर स्वधर्माचं आचरण, हाताने सेवेचं कार्य, मनात विकर्म, असं रोज रोज केलं पाहिजे. आता रोज का करायचं? तर डॉक्टरांनी रोज रोज घ्यायला सांगितलं म्हणून आपण एकदम घेतला तर काय होईल? काहीतरी भलतंच होऊन बसेल. शंकराच्या पिंडीवर अभिषेक करतात की नाही? तो कसा करतात? थेंबा थेंबाने अभिषेक करतात. 24 तास अभिषेक केला तर जेमतेम 1-2 बादल्या पाणी होईल. म्हणून पटकन 2 बादल्या पाणी ओततो का आपण? परिणाम साधतो का? पण थेंब थेंब संततधार पडणं ही उपासना आहे. आणि म्हणून रोज हे कर्म केलं पाहिजे. अशी सत्संगाची दिव्य धारा, सत्संग करायचा, अशी सत्संगाची दिव्य धारा सर्व जीवनातून सतत वाहिली पाहिजे. मग मरण सुद्धा आनंदायी वाटतं. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तू सर्व काळी निरंतर माझं स्मरण कर आणि युद्धही कर. माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी अर्पण केलीस तर तूही निसंशय मलाच येऊन मिळशील. म्हणजे मन आणि बुद्धी मुळी भगवंताला अर्पणच करून टाकायची. आता स्मृती किंवा स्मरण, आपण म्हणतोय की स्मरण राहतं, मग हे कशा प्रकारचं असतं? तर हे स्मृती आपण जे पाहिलं की लक्षात राहतात किंवा संस्कार होतात, आपण जे पाहिलं ते 3 प्रकारचे असतात. एक म्हणजे बोधजन्य, दुसरा म्हणजे संबंधजन्य आणि तिसरा म्हणजे क्रियाजन्य किंवा अभ्यासजन्य. आता बोधजन्य म्हणजे काय? तर बोधजन्य स्मरण नेहमी आणि निरंतर असतं, कायम लक्षात राहतं. कारण एखाद्या गोष्टीचा बोध घेतला म्हणजे आपण त्या गोष्टीपासून काहीतरी शिकलो, अनुभव घेतला किंवा ज्ञान झालं की ती गोष्ट कायम लक्षात राहते. दुसरं आहे ते संबंधजन्य, म्हणजे अनुकूल संबंध आठवावा असं वाटतं. म्हणजे चांगलं काहीतरी घडलं की ते आठवावं असं वाटतं आणि प्रतिकूल मात्र विसरावं असं वाटतं. आपल्या बाबतीत काही वाईट घडलं की ते आपल्याला विसरावं असं वाटतं. तर ह्याचाही काही उपयोग नाही. तिसरा क्रियाजन्य, म्हणजे सतत एखादी क्रिया आपण जर करत राहिलो, एखादी गोष्ट सतत करत राहिलो तर आपण मास्टर होतोच त्याच्यामध्ये. किंवा अभ्यासामुळे निर्माण झालेला जो संबंध आहे, तो संबंध आहे, तो हा अभ्यासजन्य संबंध असं म्हणता येतं. आता उदाहरण द्यायचं झालं तर वाहन चालवणं. आपण नवीन जेव्हा चालवायला शिकतो वाहन, त्यावेळेला आपण चाचरत असतो, ब्रेक कुठे, ॲक्सिलेटर कुठे, विचार करायला लागतो प्रत्येक वेळेला. एकदा चालवायचा सराव झाला की त्याच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही. आपण आजूबाजूला बघू शकतो, गप्पा मारू शकतो, सगळं करू शकतो आणि सहज वाहन चालवू शकतो. हे जसं होतं की रोजची कामं करणं ही सततच्या सरावाने सहज होतात. या तिसऱ्या अभ्यासजन्य स्मरणात माणसाला आत्मोन्नती करून घेता येते. ती कशी? तर एक म्हणजे आपली रोजची कामं करताना ईश्वराचं स्मरण करणं, ही पहिली किंवा जरा खालची पातळी म्हणूया आपण. ईश्वराला स्मरून कार्य करणं ही मध्यम पायरी. म्हणजे ईश्वराला आधी स्मरण करायचं ईश्वराचं आणि मग त्याचं कर्म करायचं, ही झाली मध्यम. आणि कार्यच ईश्वरमय होणं ही उत्तम पायरी. म्हणजे ईश्वर भावच प्रत्येक कर्मात येणं ही सर्वोत्तम पायरी आहे. आणि हे हळूहळू अभ्यासानेच साधणार आहे. म्हणजे त्यांनी युक्ती सांगितलेली आहे की कसं करायचं. अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाची उत्तरच जणू काही भगवंतांनी या 7व्या श्लोकात दिली आहेत बरं का. 7वा श्लोक काय आहे? काय म्हणतात ते?
आता हे प्रश्न बघायला गेले, आता अर्जुनाला कुठले कुठले प्रश्न होते? युद्ध करू का नको? तर उत्तर आहे युद्ध कर, युद्धस्व म्हटलंय. बरं, युद्ध करीन, पण मला पाप लागेल, त्याचं काय? भगवंत म्हणतात माझं स्मरण कर, मग पापाचा लेप लागणार नाही. बरं, स्मरण कर असं भगवंत म्हणतात. बरोबर आहे, स्मरण करायचंय, पण कधी? स्मरण फक्त युद्ध करतानाच करू का इतर वेळीही करू? तर भगवंत उत्तर देतात, सदा सर्व काळ माझं स्मरण कर. किती छान आहे बघा हा श्लोक, की त्याच्यामध्ये ते सांगतायत की सदा सर्व काळ म्हणजे कधी स्मरण करायचं? तर फक्त कर्म करताना करायचंय का? नाही, तर सदा सर्व काळ कर, कारण त्याशिवाय अंतकाळी माझं स्मरण राहणार नाही. जर सतत स्मरण करत राहिला, सतत जर नामस्मरण करत राहिला, तरच ते तोंडात आपोआप येणार आहे. पाप लागणार नाही हे तर अर्जुनाला कळलं, पण मग परत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकीन की काय? हे ठीक आहे, म्हणजे आता तुम्ही म्हणता स्मरण कर वगैरे वगैरे, पण मग मुक्तीचं काय? तर भगवंत म्हणतात आपलं मन आणि बुद्धी माझ्या स्वरूपाकडे लाव आणि सगळा भार माझ्यावर टाकून जी जी कर्म करशील ती ती माझ्या प्रित्यर्थच कर. भगवंत म्हणतात असा नियम आहे की परमेश्वराच्या ध्यानाने युक्त होऊन त्याचंच चिंतन सतत करणारा योगी परमेश्वरालाच जाऊन मिळतो. म्हणजे शेवटी परमेश्वरालाच जाऊन मिळालं की मुक्ती मिळाली, आणि हेच सगळ्यात श्रेयस्कर आहे हे आपल्याला माहिती आहे. 8व्या श्लोकापासून ते 13व्या श्लोकापर्यंत योगाभ्यासाने योगी ब्रह्माशी कसा एकरूप होतो हे सांगितलंय. अंतकाळी प्राण आज्ञाचक्रात स्थिर करून, आज्ञाचक्रात हा प्राण स्थिर करायचा. आता आज्ञाचक्र कुठे आहे? तर 2 भुवयांच्या मध्ये. आपला जो प्राण आहे तो सोडायचा आहे. योगी कसा असेल? आपण हे करू शकत नाही सामान्य माणसं, पण योग्याला सांगितलेलं आहे की जो योगी आहे तो काय करतो? पद्मासन घालतो. अंतकाळी सुद्धा त्याला ते सगळं जमू शकतं, कारण भगवंत साथीला असतात. आज्ञाचक्रात प्राण स्थिर करून 2 भुवयांच्या मध्ये म्हणजे ओंकाराचा उच्चार करत परब्रह्माचं ध्यान करणारा योगी ब्रह्मरत्नातून प्राण सोडतो आणि ब्रह्माशी एकरूप होतो. आता हे ब्रह्मरंध्र कुठे आहे? तर मस्तकाच्या वरच्या बाजूला. शरीरातून प्राण बाहेर पडताना ज्या वेगवेगळ्या द्वारातून तो बाहेर पडतो त्याप्रमाणे त्याला पुढची गती मिळते अशी समजूत असल्यामुळे ब्रह्मरंध्रातून म्हणजे मस्तकाच्या मध्यभागी टाळूचे जे द्वार असतं त्यातून प्राणोत्क्रमण झालं तर मोक्षप्राप्ती होते असं योगाभ्यासी मानतात. म्हणून परमहंस संन्यासाला काय करायचं माहिती का? परमहंस संन्यासाला समाधी घेण्यापूर्वी त्याच्या मस्तकावर शंखाने भोग पाडायचे, म्हणजे तिथनं प्राण निघून जावा म्हणून. मोक्ष प्राप्ती करता योगाभ्यासी योग साधना करतात. काय काय करतात? योगाभ्यासी जे असतात, योगाचा अभ्यास करणारे योग साधना करतात. वेदवेत्ते काय करतात? तर ओंकारपूर्वक वेद पठण करतात. यती म्हणजे संन्यासी सर्व संग परित्याग करतात, म्हणजे सर्वस्वाचा त्याग करतात. तपस्वी म्हणजे ब्रह्मचर्य व्रताचं पालन करतात. जे तप करणारे लोक आहेत ते ब्रह्मचर्याचं कडक पालन करतात. असे सगळ्यांचे मार्ग जरी वेगवेगळे असले ना तरी ध्येय मात्र एकच असतं, आणि ते म्हणजे मोक्ष मिळवणं. पण भगवंत म्हणतात या सगळ्या खटाटोपाऐवजी सतत एकाग्र चित्ताने ईश्वराचं चिंतन करत कर्मयोगाचं आचरण केलं तर त्या योग्याला मी सहज अगदी सुलभ रीतीने प्राप्त होतो. कर्मयोगाचं आचरण करताना केवळ भगवंताचं चिंतन करूनही मोक्ष प्राप्त होतो. हा मार्ग खरोखर सुलभ आहे, अगदी सोपा आहे, आणि अशी परमोच्च सिद्धी मिळालेले महात्मे माझ्याशी अगदी एकरूप झाल्यामुळे ते जन्ममरणाच्या फेऱ्यात पुन्हा म्हणून अडकत नाहीत. कारण भगवंत काय म्हणतात की अर्जुना, ब्रह्मलोकापर्यंतचे जे टप्पे आहेत ना तिथे पोचलेला प्राणी पुन्हा पुन्हा मृत्यूच्या फेऱ्यात सापडतो. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत मधल्या टप्प्यात पोचतो माणूस, म्हणजे परत त्याला पुनर्जन्म मिळतो. फक्त परमेश्वराच्या अक्षर ब्रह्माचंच पद असं आहे की तिथे पोचल्यावर पुनर्जन्म नाही. शरीरात ज्याप्रमाणे मन बुद्धी वगैरे सूक्ष्म सृष्टी आहे त्याप्रमाणे बाह्यसृष्टीतही सूक्ष्म सृष्टी आहे. यालाच पूर्वी सप्तस्वर्ग म्हणत, म्हणजे सप्तस्वर्ग म्हणतात. आपल्याला माहिती आहेत खरं, भू भुव स्वाहा महा जनहा तपहा सत्यम असे हे 7 स्वर्ग आहेत. स्वर्ग म्हणजे काय, कसं समजून घेऊया. भू म्हणजे सघन पदार्थ, उदाहरणार्थ बर्फ. आता त्याच्यापेक्षा जरा अजून जो सूक्ष्म म्हणूया आपण तो काय होईल तर आपलोक म्हणजे भुवहा.
त्याच्या पुढचं पाण्याची वाफ म्हणजे स्वाहा, ही अजून विरळ अवस्था झाली. त्यानंतर मग जनहा, जनहा म्हणजे निर्मिती म्हणजे प्राणवायू. नंतर तपहा म्हणजे तप म्हणजे तापणं म्हणजे वायूचा स्फोट. मग सत्यम, सत्यम हा 7वा स्वर्ग आहे म्हणजे वस्तूचं सत्य स्वरूप. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही वस्तूचं अधिकाधिक विभाजन आपण करत गेलो की अणुरूपता येते, आणि अणूचं विभाजन केलं की प्रचंड ऊर्जा निर्माण होते. इथे तपलोक मिळतो. आपल्या पौराणिक कल्पनेप्रमाणे सत्यलोक हा ब्रह्मदेवाचा लोक आहे. गीता म्हणते की ब्रह्मलोकापासून ते भूलोकापर्यंत म्हणजे आपल्यापर्यंत पृथ्वीपर्यंत लोक पुनरावर्ती आहेत. याचा अर्थ सूक्ष्मातून जडाचं अवतरण, सूक्ष्मापासून जड जसं विश्व बनत जातं अवतरण, आणि जडातून सूक्ष्माचं उन्नयन सुरूच असतं. म्हणजे ब्रह्मलोक जरी असला तरी वस्तूंची अति विरल अवस्थाच असते, तिथेही जडता आहेच. पुरुष आणि प्रकृती अशी 2 तत्व आहेत. त्यापैकी आपण हे पाहिलंय सांख्य सिद्धांत पाहताना. यापैकी पुरुष म्हणजे आत्मा किंवा परमात्मा, यालाच अक्षर पुरुष असं म्हटलेलं आहे. या अक्षर पुरुषाचंच वर्णन या अध्यायात आहे. दुसरं तत्व म्हणजे प्रकृती म्हणजे सगळं विश्व. दिवस उगवला की कमळाच्या पाकळ्या उमलतात की नाही, आणि मावळला की सगळ्या पाकळ्या मिटतात, अगदी तसंच विश्वकमळ उमलतं आणि मिटतं. या कमळाची मिटलेली अवस्था म्हणजे अव्यक्त अवस्था. त्यावेळी त्रिगुणांची साम्यावस्था असते, म्हणून काहीच प्रकट झालेलं नसतं. विश्व सगुण साकार व्हायला लागलं की जसा काही दिवस सुरू झाला, कारण विश्वाचा उदय झाला आणि विश्व अतिशय विरल अवस्थेला जाऊन विलय पावलं की दिसेनासं होतं. ही विश्वाची रात्र म्हणता येईल. असं विश्व साकार होऊन दिसायला लागणं म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला. तो 1000 युगांचा आहे, आणि विश्वाचा विलय होऊन रात्र सुरू झाली की ती पण 1000 युगांची आहे. ज्यांना या एवढ्या प्रदीर्घ कालाचं भान असतं ना, केवढा मोठा काळ झाला. 1000 युग म्हणजे काय झालं. युग आपल्याला माहिती आहेत की सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार युग, कलियुग अशी सगळी मिळून 4 अब्ज 32 कोटी वर्ष झाली. एक युग, एक हे म्हणजे एक फेरा. म्हणजे ज्यांना या एवढ्या दीर्घ कालाचं भान असतं त्यांना अहोरात्र वेत्ते म्हणतात, म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्रीचे जाणकार. अशा रीतीने हा भूत समुदाय जो आहे पुन्हा पुन्हा उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाच्या रात्री विलय पावतो. थोडक्यात उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र वाळूच्या घड्याळाप्रमाणे किंवा घटिका यंत्रासारखं फिरत राहतं सारखं. विश्व विलीन झालं की शून्य होऊन जातं. एखादा प्रचंड वटवृक्ष असतो, त्याच्या एवढ्याशा मोहरी एवढ्या बीजात सामावतो, तो सामावतो की नाही एका बीजात, तसं विश्व अव्यक्त दशेला येतं. पण ही प्रकृतीची अव्यक्त अवस्था झाली. ही जी अव्यक्त अवस्था येते ही प्रकृतीची अवस्था आहे. आणि ह्या उत्पत्ती विलयाच्या पलीकडे जो असतो तो परमात्मा, तोही अव्यक्तच आहे. त्याला ना जन्म ना विनाश, तो आपल्या सदोतीत आहेच. म्हणून त्याला अव्यक्त किंवा अक्षर पुरुष असं म्हणतात. अक्षर, जो क्षर होत नाही तो. या अक्षर नावाच्या भावालाच परमगती म्हणजे सर्वश्रेष्ठ गती असं म्हणतात. आणि भगवंत म्हणतात, हे पार्था, ज्याच्या अंतर्गत सगळी भूतं आहेत आणि ज्याने हे विश्व परिपूर्ण भरलेलं आहे, तो अव्यक्त परमपुरुष कसा प्राप्त होतो, तर अनन्य भक्ती करूनच मिळतो. हीच ती परमगती आहे. म्हणजे तिथे जाऊन मिळणं ही परमगती आहे. आता भगवंत म्हणतात, मी तुला 2 मार्ग सांगतो. या गतीला लागायचं असेल तर 2 मार्ग सांगितलेले आहेत. शरीराचा त्याग करून एका मार्गाने गेलेले योगी एका गतीला जातात की जी मिळाली की जिथून ते जन्ममृत्यूच्या संसारात पुन्हा कधीही परत येत नाहीत, आणि दुसऱ्या मार्गाने गेलेले परत जन्माला येतात, म्हणजे त्याच गतीला म्हणजे जन्माला येणाऱ्या गतीला प्राप्त होतात. आता ह्या पहिला जो मार्ग आहे त्याला एक शुक्ल किंवा देवयान मार्ग आणि दुसरा कृष्ण किंवा पितृयान मार्ग म्हणतात. देवयान मार्गाने गेलेला योगी पुन्हा परत जन्ममृत्यूच्या संसारात येत नाही, त्याला परमगती मिळते. तर पितृयान मार्गाने गेलेला मनुष्याला परत संसारात यावं लागतं. आता आधी देवयान मार्गाचं वर्णन भगवंतांनी केलंय. कसं केलंय, ज्याच्या मरणाच्या वेळेला. आता या मार्गाला कोण माणूस जातो, तर ज्याच्या मरणाच्या वेळेला सूर्य प्रकाशतोय चांगला तेजस्वीपणे, शुक्ल पक्षातला चंद्र वाढलेला आहे चांगला, अग्नी आहे, उत्तरायणातलं निरभ्र सुंदर असं आकाश आहे,
तो देवयान मार्गाने जातो, म्हणजेच त्याला परमगती मिळते, म्हणजे तो ब्रह्मात विलीन होतो. दुसरा मार्ग काय आहे तर धूर आहे, रात्र आहे, कृष्ण पक्ष, अगदी याच्या विरुद्ध आहे. आधी सांगितलेल्याच्या अगदी विरुद्ध. धूर भरलेला आहे सगळा, काही निरभ्र काही नाही आहे. रात्र आहे, कृष्ण पक्ष आहे, तसंच दक्षिणायनाचे 6 महिने असून चंद्रप्रकाश आहे. असा योगी काय होतं तर असा योगी पुन्हा फिरतो, परत जन्ममृत्यूच्या जाळ्यात अडकतो. आता असं जरी असलं, हे 2 मार्ग जरी भगवंतांनी सांगितलेले असले ना, तरी आपलं मरण हे काही आपल्या हातात नाही, हे आपल्याला माहिती आहे. आपण काही ठरवून आता चला उत्तरायणात मरूया किंवा दक्षिणायनात आलंय आता आपण देह ठेवायला हरकत नाही किंवा नको ठेवायला, आपण रोखून धरू, हे आपल्याला शक्य होत नाही. कारण मरण हे कधीही येऊ शकतं, आपल्याला माहिती आहे ते आपल्या हातात नाही. मरण येण्याचा काळ असाच हवा असं म्हणता येत नाही आपल्याला. आता मग असं भगवंतांनी का सांगितलं तर हे रूपक आहे. आपण साधा विचार केला की ज्ञानदेवाने संजीवन समाधी घेतली ती कार्तिक वद्य त्रयोदशी होती. नामदेवांची पुण्यतिथी आषाढ वद्य त्रयोदशी आणि एकनाथांची पुण्यतिथी फाल्गुन वद्य षष्ठी म्हणजे कृष्ण पक्षच आहे. मग त्यांना गीतेचा विसर पडला होता असं म्हणायचं का त्यांना योग्य गती मिळाली का नाहीच मिळाली? तर याचं उत्तर नाही असंच आहे. त्यांना काही विसर वगैरे पडलेला नव्हता. आपण याचा सरळ अर्थ घ्यायचा नाही आहे की सूर्य आहे, चंद्र आहे असा अर्थ घ्यायचा नाही आहे, कारण ते रूपक आहे आणि ते रूपक आपल्याला भावेंनी अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे. ते काय म्हणतात की पुण्यमरण यावं अशी इच्छा असेल तर अग्नी, सूर्य, चंद्र, आकाश या देवतांची कृपा असायला हवी. अग्नी हे कर्माचं चिन्ह आहे, यज्ञाची खूण आहे. अंतकाळी सुद्धा यज्ञाची ज्वाळा पेटलेली हवी, म्हणजे कर्तव्य बजावत असताना मरण आलं पाहिजे. आणि असं आलं तर माणूस धन्य होतो. काहीतरी लिहितोय, वाचतोय, काहीतरी काम करतोय असं चाललेलं असताना ही झाली अग्नीची कृपा. असं झालेलं असताना जर मरण आलं तर अग्नीची कृपा झाली. सूर्याची कृपा म्हणजे बुद्धी शेवटी सुद्धा सतेज आणि झगझगीत राहणं, ही झाली सूर्याची कृपा. चंद्राची कृपा म्हणजे मरणाच्या वेळी ही पवित्र उत्तुंग भावना वाढत जाणं, कारण चंद्र ही मनाची देवता आहे. शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे मनातलं प्रेम, भक्ती, उत्साह, परोपकार, दया अशा शुद्ध भावनांचा विकास व्हायला हवा. आणि आकाशाची कृपा म्हणजे हृदयाकाशात आसक्तीचे ढग असायला नको. मला हे हवं, मला ते हवं, अजून संपतच नाहीये, मरण आलं तरी माझं फिरायचं राहिलं, मला हे खाऊन बघायचं राहिलं असं असायला नको. आसक्तीचे ढग नाहीत, हृदयाकाश अत्यंत निर्भय आहे. उत्तरायण याचा अर्थ हृदयात आसक्तीचे ढग नसणं हे आहे. आता ही अवस्था कशी असेल याचं सुंदर वर्णन आहे. शेवटच्या श्वासापर्यंत हातून काम चाललंच आहे, मनात आसक्ती नाही, शुद्ध पवित्र वासनांची पौर्णिमा फुलली आहे, बुद्धी सतेज आहे. अशा प्रकारे ज्याला मरण येईल तो ब्रह्माला मिळणारच आहे. पण असा परममंगल शेवट होण्यासाठी काय केलं पाहिजे तर रात्रंदिवस दक्ष राहून लढलं पाहिजे. आपण आपल्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. क्षणभर सुद्धा अशुद्ध संस्कार मनावर उमटू देता कामा नये, म्हणून परमेश्वराची प्रार्थना करत राहिलं पाहिजे. मृत्यूच्या वेळी चाललेलं मनाचं चिंतन पुढच्या जन्माचं पूर्वसंचित असतं, म्हणजे त्यामुळेच पुढचा जन्म कसा येणार हे त्यावरच ठरतं. म्हणून शेवटच्या श्वासाच्या वेळी भगवंताचं चिंतन झालं तर तो शेवट नक्कीच गोड होणार आहे. कारण भगवंत म्हणतात, जो पुरुष अंतकाळी माझं स्मरण करत असताना शरीर सोडून जातो तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. आता स्वधर्माचं आचरण करत असताना भगवंताचं स्मरण कसं राहणार? त्यासाठी भगवंत म्हणतात, मला मन आणि बुद्धी अर्पण कर, म्हणजे सर्व काळी माझं स्मरण तुला राहील. उत्तरायणाचा मार्ग हा योग्याला संसार चक्रातून मुक्त करतो, तर दक्षिणायनाचा मार्गाने गेलेला संसार चक्रात अडकतो. हे जरी खरं असलं तरी या दोन्ही मार्गाचं मर्म योग्याला कळतं, म्हणून तो या गती मनावर घेऊन मोहून जात नाही. कारण जो मनुष्य भगवंताशी अनन्य झालेला नसतो त्याला या गती आहेत. म्हणून भगवंताचं अनुसंधान कधीही सुटायला नको. अध्यायाच्या शेवटी भगवंत म्हणतात,
वेद, यज्ञ, तप, दान या सगळ्यांनी जरी पुण्य मिळत असलं तरी या पुण्यालाही सीमा आहेत आणि त्या पलीकडे जाऊन परमपद मिळवायचं असतं, कारण तेच सर्वश्रेष्ठ जीवनमूल्य आहे. वेद म्हणजे काय तर धर्मग्रंथ. ते जरी तोंडपास असले आणि आपण अगदी ज्ञानी झालो, आपण स्वतःला पंडित समजायला लागलो, तरी अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाच्या तोडीचं ते नसतं, ते ज्ञान नसतं. तुकाराम महाराज म्हणतात, नाश केला शब्द ज्ञाने. रस्त्यावरच्या फलकावर अमुक गाव इतके मैल आहे हे कळलं, पण त्याने काय होतंय, पण तिथे पोहोचण्यासाठी प्रत्यक्ष जावं लागतं. धर्मग्रंथ हे रस्त्यावरच्या फलकासारखे मार्गदर्शक असतात नुसते. प्रत्यक्ष अनुभव हा प्रत्येक माणसाला घ्यावा लागतो. व्रत, उपास, पायी यात्रा, आत्मक्लेश करून घेणं म्हणजे तप. खरं तर सद्गुण मुरवण्यासाठी समाधानाने कष्ट करणं म्हणजे तप. दानाने पण पुण्य मिळतं, पण पुष्कळदा दान देणाऱ्याचा अहंकार वाढतो आणि घेणाऱ्याचं दास्य वाढतं. मी हे दान दिलं, मी ते दान दिलं असंच आपण लक्षात ठेवत असू तर अहंकारच वाढत जातो. म्हणून दान देणाऱ्याच्या मनात उपकार करत असण्याची भावना नसली पाहिजे. अशा तऱ्हेने वेद, यज्ञ, तप आणि दान सगळं धर्माचरणात येतं. त्यामुळे व्यक्ती समृद्ध होते हे खरं आहे. पण भगवंत म्हणतात या सगळ्याच्या पलीकडे जायला हवं. आपलं मन, बुद्धी तू माझ्याशी अर्पण कर, मला अनन्य हो. इथे अंतरंग साधना सांगितली आहे. म्हणजे काय, मला अर्पण कर म्हणजे काय, अंतरंग साधना सांगितली आहे, बाह्य नाही. हे जे तप वगैरे सांगितलं आहे ही बहिर होती. विशिष्ट उपचार सांगितलेले नाही आहेत की अमुक करा तमुक करा सांगितलेले नाही आहे. शास्त्र ग्रंथाची पारायण, जप, तप, दान, सेवा, व्रत वगैरे काहीही सुचवलेलं नाही आहे भगवंतांनी. पण भगवंत काय म्हणतात की अर्जुना, तू सर्व काळी समबुद्धीरूप योगाने युक्त हो, माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. हे ज्याला साधलं तो वेद पठण, यज्ञ, तप, दान यामुळे मिळणाऱ्या पुण्याला सुद्धा ओलांडून जातो आणि सर्वात श्रेष्ठ अशा परमपदाला पोचतो. इथे हा अध्याय संपलेला आहे. हरिओम तत्सत.